सानंदम सदनम सताशी सदयुकांतान मृदुभाषिणी सन्मित्रम सुदनम स्वयोषितिश आज्ञा परसेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमोपासतो ही सततम धन्य गृहस्थाश्रम. आता सर्वांगाचे कान करून ऐकायचं बरं का. धन्य शब्द कुठे वापरायचा ऐका. आता फक्त तुम्ही धन्य म्हणत चालायचं. काय म्हणायचं? थांबा, काय म्हणायचं? मागच्या काय म्हणायचं? झोपल्या की काय? झोपला नाहीत ना, झोपला नाहीत ना कोणी. फक्त धन्य म्हणत चालायचं. बरोबर आहे. इकडच्या आहे ना कौरे क्षेत्राच्या बाहेरच्या काय म्हणत चालायचं? धन्य म्हणत चालायचं. तुम्ही काय म्हणत चालायचं? धन्यच म्हणा फक्त. ज्या घरामध्ये आनंद ते घर, ते घर. ज्या घरात सेवक आज्ञाधारी ते घर. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर. ज्या घरात साधूची संगत ते घर. येई ना का गुत्त घेतलं काय? तुम्ही बोलायनच झालं तर लेकर कवापासून बेजार झाले. आता म्हणते तरी काय, तोंडाकडे पाहिली बोलू नये तर कसं बहीण विठ्ठल. आता तुमची बारी संपली, आता यायचं गुत्ता. ज्या घरात साधूची संगत ते घर, ते घर. ज्या घरात प्रतिदिन सातत्याने शिवपूजन ते घर. ज्या घरातला नवरा जाताना पिऊन आणि येताना पिऊन ते घर. विठ्ठल. आता पहिला मुद्दा आहे, ज्या घरात आनंद ते घर, ते घर. आपणच गुत्त घेतलंय, जाऊ दे. ते घर धन्य. आता मला सांगा, हल्ली कुठं आनंद पाहिला राहिलाय का हो? राहिलाय का? हल्ली आनंदच पाहिला राहिला नाही. कारण आनंदाची जागा आता सुखाने घेतली. कोणी? कोणी? सुखाने घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल ताई आनंदामध्ये आणि सुखामध्ये काय फरक आहे? एक तोला मुलाचं वाक्य बोलते, काळजात उतरून घ्या, ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्हाला 20,000 रुपयामध्ये विकत मिळेल. किती? कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्हाला 20,000 रुपयामध्ये मिळेल. थंड पाणी पिण्याचं सुख म्हणजे फ्रीज. आता फ्रीज सर्वांना माहित आहे ना. ताजे पदार्थ शिळे करून खाण्याचे एकमेव सुलभ साधन म्हणजे फ्रीज. ते फ्रीज तुम्हाला 15,000 रुपयामध्ये विकत मिळेल. आनंदामधला आणि सुखामधला फरक सांगते बरं ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्हाला 20,000 रुपयामध्ये विकत मिळेल. थंड पाणी पिण्याचं सुख तुम्हाला 15,000 रुपयामध्ये मिळेल. लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख, लवकर स्वयंपाक शिजवायचं आणि करून खाण्याचं सुख म्हणजे कुकर. महिला मंडळ, कुकर ऐकलं का? कुकर ऐकलं का? एकदा लावून दिलं कुकर. पुरुष मंडळ तुम्ही आपलेत म्हणून सांगायले. एकदा लावून दिलं कुकर की बाई तिकडं बिन फिकर. त्याच नाव, त्याच नाव कुकर. ते कुकर. अहो हल्ली मला तर नवलच झालंय. एका कुकर मध्ये 3 प्रकारचे भात शिजू लागतात. किती? 3. खाली जळगाव, मधात चिखलगाव आणि वरी कोरडगाव. असे 3 भात एका कुकर मध्ये शिजायले. ते कुकर तुम्हाला 500 रुपयामध्ये विकत मिळतं. आता ऐका बर का, आता नीट ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्ही 20,000 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. थंड पाणी पिण्याचं सुख तुम्ही 15,000 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. लवकर स्वयंपाक शिजून खाण्याचं सुख तुम्ही 500 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. परंतु माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या सोहळ्यात नाचण्याचा आनंद जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी कुठं जावं लागतं? सोहळ्यातच. हा आनंदामधला आणि सुखामधला फरक आहे विठ्ठल. आनंदामध्ये सुखामध्ये असा फरक आहे की साधू संत हे आनंदाचे अधिकारी आहेत आणि तुम्ही आम्ही हे प्रापंचिक जीव हे सुखाचा अधिकारी आहे. माझे साधू संत हे फक्त आनंदाचे अधिकारी आहेत. मला आता खरं खरं सांगा बरं मृदुंगाचार्य, आता तुम्ही जांभळ्या दिलात, मला खऱ्या खऱ्याने सांगा. पुरुष मंडळ, सासरवाडीला गेल्याच्या नंतर जे मिळतं त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? तुम्ही बोलू नका, तुमचं नाही काम, ग बसा. काय म्हणतात? सुख म्हणतात.
ऐका आता, झालंय ना सर्वांचं? सावधान झाले का? ब्रह्मचारीचे सगळे झाले ना सगळ्याच? सासरवाडीला गेल्याच्या नंतर जे मिळतं त्याला काय म्हणतात? सुख. आणि कीर्तनात बसल्याच्या नंतर जे मिळतं त्याला काय म्हणतात? आनंद. विठ्ठल आनंद दुसरीकडे कुठेच पाहायला मिळत नाही. आनंद पाहायचा असेल तर आमच्या कीर्तनात आणि भजनातच यावा तर खरा आनंद मिळतो असतो. विठ्ठल विठ्ठल गोड प्रमाण दिलं. तुमच्याकडे टाळ्या वाजवायची पद्धत नाही का? नाही का? अहो इतकं चांगलं म्हणले, टाळ्या वाजवायचं काम असतं ना आपलं. बसल्या बसल्या काय काम आहे 2 घंटे तुम्हाला? फक्त एखादं महाराजानं चांगलं वाक्य म्हणलं, बरं जाऊ द्या नका वाजू, महाराज तुमचाच आहे, पण बाकीच्या तर वाजवा. विठ्ठल कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुम्हाला जर खरा आनंद पाहायचा असेल तर फक्त इथंच यावं लागतं, तेव्हा आनंद मिळतो. साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. म्हणून साधू संत वारंवार भगवान परमात्म्याकडे आनंदाची मागणी करतात. आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिक गेला अवघा झाला आनंद. काय अवघा झाला आनंद? सुख म्हणले का अवघा झाला सुख म्हटले का? नाही. काहून तर साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. ऐका बरं का, आता एके गावात मी गेले आणि गावाच्या सुरुवातीलाच मला शाळा भेटली. एक गावात शाळा होती, त्या गावाच्या सुरुवातीला शाळा भेटली. आता पूर्वी शाळेवर फार सुंदर चुळबुळ करायची नाही, गप बसायचा, चुळबुळ करायची नाही. शाळेवर एक सुंदर वाक्य होतं, आलात आनंद, बसलात अति आनंद, चाललात परमानंद. अहो काही लोकांची कमाल, यायच्या पहिले जायची सुद्धा तयारी करून ठेवतात. विठ्ठल साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. चला पुढे तुम्हाला एका सिद्धांताकडे घेऊन जाते. या पृथ्वी तलावर असा एक सम्राट, असा एक राजा होऊन गेला की त्याच्याकडे एवढी संपत्ती त्याला सुद्धा माहिती नव्हतं की माझ्याकडे किती संपत्ती, बोटावर मोजता येणार नाही एवढी श्रीमंती. एवढा धनवान तो राजा. 100 पुत्र होते. किती? 100 पुत्र होते राजाला. परंतु मरत्या वेळेस जंगलामध्ये अग्नीमध्ये भरपळून राजा मेला. माझ्या तुकोबारायांना भजन करायचं म्हटलं तर खाली बसायला पोत नव्हतं, तरी सुद्धा स्वर्गातून देवाने, वैकुंठातून देवाने विमान पाठवलं का नाही? हा फक्त परमार्थातली ताकद आहे. आणि परमार्थामध्ये वारंवार आपल्याला आनंद मिळत असतो. साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. ज्या घरामध्ये आनंद ते घर धन्य. विठ्ठल ज्या घरामध्ये आनंद ते घर धन्य. आता ज्या घरातली सेवक आज्ञाधारी ते घर धन्य. यायच्या पक्क लक्षात बसलंय, धन्यच म्हणायचं. आता काही झालं तरी धन्यच. कीर्तन कडीला जाऊ धन्यच. साधू संत विठ्ठल ज्या घरातली सेवक आज्ञाधारी ते घर धन्य. ऐका आता, मी 5वीला असताना मला एक कविता होती बघा पुस्तकातली. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या,
उडवीन राही राही. बरोबर आहे. ही कविता 5वीला असताना होती, पण हल्ली लोक ती कविता अशी म्हणायला झालेत. हल्ली लोक कविता कशी म्हणू लागलेत. खबरदारच जर टाच मारूनी जाल पुढे चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या. एक्या वाक्यात उत्तर द्या. अशी लोक कवी आहेत, ती कविता म्हणू लागलेत, पण त्याचा अर्थ लागतो का नाही. कुठलीही गोष्ट सरळ बोललात तर त्याचा अर्थ लागतो. कारण मराठी भाषा एवढी अवघड भाषा दुसरी कोणचीच नाही. मराठी भाषा एवढी दुसरी अवघड भाषा कोणचीच नाही. तुम्ही म्हणाल ताई इंग्रजी भाषा लय सोपी, इंग्रजी भाषा लय अवघड, मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अवघड असं तुमचं म्हणणं असेल. पण ऐका, इंग्रज आपल्या भारतामध्ये आले, त्यांची इंग्रजी आपण शिकलो, परंतु ते आपली मराठी शिकले का नाही. कारण मराठी भाषा एवढी दुसरी अवघड भाषा आहे का कोणची. अहो इंग्रजी भाषा बोलायला म्हटलं, विचार जर केला तर घरातलं इतकुसे लेकरू सुद्धा आईला काय म्हणतं, मम्मा, पप्पाला डॅडी. बाबाने खरं उत्तर दिले बघा. मम्माला मम्मी, पप्पाला डॅडी. इतकुसे लेकरू रांगत, लेकरू ज्याला नेमकंच बोलायला येतं ते सुद्धा मम्मा डॅडी म्हणायला लागले. इंग्रजी भाषा आई बाबा हा शब्द कोणालाच पटकन आठवत नाही. कारण इंग्रजी भाषा सोपी आहे. इंग्रजी भाषेने प्रगती केली. इंग्रजी भाषा इतकुसे लेकरू काय म्हणतात, मम्मी मला आज स्कूल मध्ये टिफिनला व्हाईट भात आणि येलो वरण दे, असं इंग्रजी भाषेतलं लेकरू म्हणत असते. इंग्रजी भाषा काहीच अवघड नाही, एवढी मराठी भाषा अवघड आहे. विठ्ठल